नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। विविध दलांचे शानदार पथसंचलन, राष्ट्रगीत व राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा चे आसमंतभर निनादणारे सूर, महाराष्ट्रातील वीरमाता, वीरपत्नी व अनेक मान्यवरांची उपस्थिती अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात महाराष्ट्र दिनाचा शासकीय समारंभ लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर आज साजरा करण्यात आला। प्रारंभी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रसेवेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या व शौर्य गाजविणाऱ्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांचे कुटुंबीय, वीर माता, वीर पत्नी सोहळ्याला उपस्थित होत्या। जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला व शुभेच्छा दिल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी उघड्या जीपमधून फेरी मारून पथकाचे निरीक्षण केले। त्यानंतर जिल्हा पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, महिला पोलीस, गृहरक्षक दल, अग्निशमन दल आदी पथकांनी शानदार पथसंचलन केले। परेड कमांडर गणेश जुमनाके, सेकंड परेड कमांडर गोविंद साबळे, PSI संदीप बलोदे, नीता दामोदर, चतरसिंग सोळंके, विजयसिंग डाबेराव व निलेश गाडगे आदींनी विविध पथकांचे नेतृत्व केले। पोलीस महासंचालकाकडून सन्मान चिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला। पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सुनील पवार, काजी मोहम्मद, फजलुर रहमान, विनय जाधव, अनिल टोपकर, सतीश फोकमारे, ज्ञानेश्वर सरीसे, अहमद फहीम, शेख चांद, सुनील राऊत, मंगेश मोहल्ले, विलास बंकावार, साजिद खालिक अब्दुल आदींना यावेळी गौरवण्यात आले। आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त रविशंकर पाली यांचाही या ठिकाणी गौरव झाला। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी शुभम पाली।